सीमेपलीकडील दहशतवाद्यांचा पहलगाममध्ये हल्ला आपल्या सुरक्षेसाठी आणखी सक्षम राहावं लागेल. आरएसएसच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. आर्थिक क्षेत्रात भारत आघाडीवर, तरुण उद्योजकांमध्ये उत्साह, इच्छा, आकांक्षा. आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, मोहन भागवतांचं विधान. हिंसक मार्गाने परिवर्तन होत नाही. शेजारील देश आपले होते, मित्र कोण शत्रू कोण हे भारताने स्पष्ट केलंय. सरसंघचालकांचा संदेश. भारताकडे संपूर्ण विश्व आशेने पाहत आहे. सामाजिक मुद्द्यावर सरकार आधीच निर्णय घेतं. जगाच्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन आवश्यक. जगाला धर्माची दृष्टी द्यावी लागेल. सरसंघचालक यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये आरएसएसचा विजयादशमी सोहळा. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं शस्त्रपूजन. आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्यानिमित्त पथसंचलन सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित. मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला संदेश. मंत्री नितेश राणे प्रथमच दिसले संघाच्या गणवेशात. शस्त्रपूजन निमित्ताने राणेंच्या संघाच्या शाखेला भेट. सिंधुदुर्गच्या मिठबाव मधील शाखेला दिली भेट. संघाचा गणवेश परिधान करत राणे संचलनात सहभागी. राष्ट्रप्रथम हे तत्व उराशी बाळगून संघ कार्यरत राहिला. संघाची ओळख सुरुवातीपासूनच देशभक्ती आणि सेवाव्रती अशी राहिली आहे. संघ एक भारत श्रेष्ठ भारत या विचारांचा पुरस्कर्ता पंतप्रधान यांचे आरएसएसच्या शताब्दीनिमित्त गौरवोद्गार. संघाचा दसरा सोहळा परंपरा. काठीतून देशाचं रक्षण करण्याची संघाची परंपरा. राष्ट्र संकटात असताना संघाने भूमिका घेतली नाही. संघ हा विष आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय. संजय राऊत यांची आरएसएसवर टीका. पाऊस चिखल असला तरी ठाकरेंचा दसरा मेळावा होणार. हजारो शिवसैनिक मेळाव्याला येणार. नेहमीप्रमाणे विशाल आणि विराट मेळावा होणार. मेळाव्याबद्दल संजय राऊत यांचं वक्तव्य. आधी निष्ठावंतांचे मेळावे व्हायचे, आता गद्दारांचे मेळावे. शिंदेच्या शिवसेनेच्या मेळाव्यावरून संजय राऊत यांची टीका. ठाकरे बंधूंच्या भूमिका स्पष्ट. भूमिका लगेच जाहीर होत नसतात. दोन्ही बंधूंच्या विचारांचे आदान प्रदान सुरू. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राऊतांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा. दादरमधील शिवाजी पार्क येथील मैदानावर पार पडणार मेळावा. राज ठाकरे मेळाव्याला येणार का याकडे लक्ष. शिवसेनेचा आज दसरा मेळावा. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन. नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याची जय्यत तयारी. यावेळेच्या दसरा मेळाव्यात शिंदे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. बीडमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचाही आज दसरा मेळावा. भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी सुरू. पंकजा मुंडे ध्यान मंदिरात पूजा आणि मूर्तीपूजन करून मेळाव्याला संबोधित करतील. वाशीमध्ये पोहरादेवी इथे बंजारा समाजाचा आज पहिल्यांदाच दसरा मेळावा. बंजारा समाजाचे महंत आणि राजकीय जाणकार मेळाव्याला संबोधित करणार. दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू. सोहळ्याला येणाऱ्या लाखो अनुयायांची दीक्षाभूमी परिसरात व्यवस्था. श्री क्षेत्र भगवानगडाला वनविभागाची 4 हेक्टर जागा देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. भक्तगणांना सेवा सुविधा, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी जागा देण्याचा निर्णय. क्षेत्र भगवानगड ट्रस्ट खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा भक्तगणाच्या सेवा सुविधांसाठी सुपूर्द. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारचे मानले आभार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुहास देसाई यांची पक्षाला सोडचिठ्ठी. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीमध्ये करणार पक्षप्रवेश. ठाकरे बंधूंनी चुकीच्या राजकारणाविरुद्ध एल्गार करावा. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून अपेक्षा व्यक्त. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊसाला प्रतिटन 15 रुपये हे शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेतले जाणार. मंत्री शंभूराज देसाई यांचं स्पष्टीकरण.
दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल लिहिलेले पत्र वाचा. स्वातंत्र्यवीर सावरकर समजायला काँग्रेसला शतजन्म कमी पडतील. ट्विट करत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका. नवी मुंबईत भाजपकडून आयोजित सेवा पंधरवड्याचा वनमंत्री गणेश नाईक उपस्थितीत समारोप. गेल्या 15 दिवसांपासून तब्बल 100 सामाजिक उपक्रमांचं आयोजन. महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत आहे हे आजची शिवतीर्थावरील विजयादशमी दाखवून देईल. सामनातून दसऱ्या मेळाव्याचा गौरव. रायगडमध्ये शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी केली भात शेतीच्या नुकसानीची पाहणी. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. रायगड जिल्ह्यात सुमारे 2000 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचं नुकसान. मद्य विक्री आणि मद्यपानाची ठिकाणं बंद ठेवून इतर दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारचा ऐच्छिक. व्यापाऱ्यांच्या मागण्यांमुळे घेण्यात आलेला निर्णय. मंत्री उदय सामंतांचं स्पष्टीकरण. परभणीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केली नुकसानीची पाहणी. अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना केलं किटचं वाटप. दहिसर भाईंदर दरम्यान सागरी किनारा मार्गाच्या विस्तार आणि विस्तारासाठी खारफुटी तोडण्याच्या परवानगीसाठी मुंबई पालिकेची न्यायालयात धाव. कांदळवन तोडत आहोत मात्र तिप्पट वनीकरण करण्याचं पालिकेचं आश्वासन. आज विजयादशमी दसरा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व. आजच्या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन केलं जातं. पंढरपुरात दसरा सणानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. पुण्याचे विठू भक्त राम जांभूळकर यांच्याकडून देवाच्या चरणी सेवा अर्पण. शिर्डीत साईबाबांचा आज पुण्यतिथी उत्सव. साईबाबांचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले. साईबाबांच्या काकड आरतीने पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात. साईबाबांच्या मंदिराला आणि मंदिर परिसरात आकर्षक सजावट. आई तुळजाभवानीच्या मंदिरात सीमोल्लंघन उत्सव पार. नगरहून आणलेल्या मानाच्या पलंग पालखीतून देवीची मिरवणूक. देवींची आजपासून पौर्णिमेपर्यंत श्रम निद्रा सुरू. तुळजाभवानीच्या सीमोल्लंघनासाठी नगरहून येथे मानाची पलंग पालखी येते. पालखीच्या सेवेचा मान भगत कुटुंबियांना. तुळजापूरमध्ये विजयादशमी दसरा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यातील लोक तुळजापुरात दाखल. साताऱ्यातील यंदाचा शाही दसरा रद्द. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उदयनराजे यांचा निर्णय. आरबीआयने केलेल्या व्याजदर कपातीचा खरेदीवर परिणाम. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय. आज खरेदी तेजीत होण्याची शक्यता. डेक्कन क्वीन एक्सप्रेस रेल्वे गाडीत प्रवाशांकडून विजयादशमी खंडे नवमी साजरी. प्रवाशांकडून रेल्वेच्या इंजिनची विधिवत पूजा. सिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा आज लिलाव. दसऱ्याच्या मुहूर्तावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये मंदिराच्या आतील परिसरात दागिन्यांचा लिलाव. दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी. नवी मुंबईतील एपीएमसीसह सर्व बाजारपेठा फुलांनी भरल्यात. बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. सध्या 30 ते 80 रुपयांपर्यंत झेंडूच्या फुलांची विक्री. सोन्याच्या दरात वाढ. सोन्याच्या दराने गाठला मोठा उच्चांक. सोन्याचा दर 1,21,000च्या वर. दिवाळीपर्यंत चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता. श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा. साताऱ्यातील नागझरीकरीमध्ये श्री सिद्धनाथ पालखी सोहळ्याला 400 वर्षांची परंपरा. गुलाल खोबऱ्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला पालखी सोहळा. कराडमध्ये सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन. सामाजिक कार्यकर्ते शंकरराव खबाले यांच्याकडून शिबिराचं आयोजन. 1000हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ. गडचिरोलीच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांचे पथसंचलन. 15 अधिकारी आणि 198 पोलीस अंमलदार यात सहभागी. अहिल्यानगरमध्ये भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून
भाविक भगवान गडावर दाखल. भगवान बाबा ट्रस्टला वनविभागाची 4 हेक्टर जमीन देण्याचा सरकारचा निर्णय. मराठवाड्यातील तहसीलदार, नायब तहसीलदारांची अतिवृष्टीग्रस्तांना मदत. 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार. परभणीत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 75 सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी. लवकरच आणखी 300 सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध होणार रोजगार. नवी मुंबईतील सौरभ शिंदे फाउंडेशनच्या गरब्याला नागरिकांची अलोट गर्दी. घणसोलीत दांडिया खेळाचं आयोजन. कार्यक्रमाला राजकारणी, समाजसेवक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांची हजेरी. निराधार महिलेला HARC संस्थेचा मदतीचा हात. जना काकडे यांना त्यांच्या घरी जाऊन उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन देण्यात आली. पुण्यातील खेडमध्ये जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धा. जालिंदर नगरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला समुदाय पसंती पुरस्कार प्राप्त. अनुकंपाचा अनुशेष संपणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार. 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना प्रदान केली जाणार शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे. पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाणांचे आवाहन. वडवाळीमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न. यामध्ये 80 महिलांची आरोग्य तपासणी. मुंबईत आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर. ऑटो रिक्षा, 2 व्हीलरवर लावले स्टिकर. कुर्ला परिसरातील ऑटो रिक्षांवर स्टिकर. पोस्टल रोडच्या बोगद्यात अपघात झाल्यास 10 क्रॉस पॅसेंजर्समधून तत्काळ मिळणार मदत. एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाऊन रेस्क्यू. स्पीड पोस्ट महागले. सुधारित दर लागू. देशभरात कुठेही पाठवण्यासाठी 47 रुपये हा मूलभूत दर असेल, तर दर 50 ग्रॅमपर्यंतच्या डॉक्युमेंट पत्र नोटीस यासाठी असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.